बाळांनो, आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. एका दाट जंगलात एक छोटीशी खारुताई राहत होती. खूप गोंडस, पण थोडी खट्याळही होती. ती काय करायची माहितीये का? कधी पक्ष्यांची घरटी हलवायची, कधी सशाचं खाणं लपवायची आणि कधी माकडाला चिडवून पळून जायची. तिला हे सगळं खूप मजेशीर वाटायचं. पण बाकी सगळे प्राणी तिच्यामुळे त्रासलेले होते. एके दिवशी अचानक हवामान बदललं. आकाशात काळे ढग जमले, जोराचा वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. सगळे प्राणी पटकन आपापल्या घरात लपून बसले. पण आपली छोटी खारुताई एकटीच राहिली. ती पूर्ण भिजली, थंडीने थरथर कापू लागली आणि खूप घाबरली. ती धावत सशाकडे गेली आणि म्हणाली, "ससा भाऊ, मला आत येऊ दे ना." पण सशाने नकार दिला. "नाही, तू माझं खाणं लपवलं होतंस." मग ती माकडाकडे गेली. "माकड भाऊ, मला मदत कर ना." पण माकडानेही तिला हाकलून दिलं. आता खारुताई खूप दुःखी झाली. ती झाडाखाली बसून रडू लागली. तिला तिची चूक समजली. तेवढ्यात एक दयाळू चिमणी आली. ती हळू आवाजात म्हणाली, "घाबरू नकोस, माझ्यासोबत ये." आणि बाळांनी तिने खारुताईला आपल्या घरट्यात नेलं. आपल्या पंखांनी तिला झाकलं आणि सुरक्षित ठेवलं. हो. दुसऱ्या दिवशी पाऊस थांबला. सूर्य पुन्हा चमकू लागला. खारुताई सगळ्यांकडे गेली. हात जोडून म्हणाली, "मला माफ करा. आता मी कधीच खोड्या करणार नाही." सगळ्या प्राण्यांनी पाहिलं की ती खरंच बदललीये आणि त्यांनी तिला माफ केलं. त्या दिवसानंतर खारुताई चांगली बनली. सगळ्यांना मदत करू लागली आणि सगळ्यांसोबत आनंदाने राहू लागली. मग बाळांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? आपण जसं इतरांशी वागतो तसंच आपल्यालाही परत मिळतं. म्हणून नेहमी चांगलं वागा आणि सगळ्यांना मदत करा. Hi friends! If you enjoyed this story, please like, share, and subscribe to my channel, SK Kiddos. Bye! See you soon!